हे बघा, मी इथे बनवलं होतं ब्लॅक सॉस पनीर सॉटे व्हेजिटेबल. चला मग बघूया याची रेसिपी. ऑलरेडी मी पॅन गरम केला होता, ऑइल ॲड केला होता. मी पनीर फ्राय करून घेत आहे. बघू शकता अशा पद्धतीने गोल्डन छान. आता मी सेकंड राऊंडसुद्धा पनीर ॲड केलं होतं. 2 राऊंडमध्ये मी पनीर फ्राय करून घेतलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी फ्राय करून घेतलं आहे पनीर. आता मी त्याला काढून घेत आहे पनीरला साईडला. आता मी ह्याच्यामध्ये गार्लिक ॲड केलं आहे. गार्लिकला सुद्धा गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे. त्यानंतर मी ऑनियन चांगलं सॉटे करून घेत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला याचा फुल व्हिडिओ आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता आपल्याला जे हवे ती व्हेजिटेबल आपण ॲड करू शकतो. मी इथे फुलगोबी आणि बीन्स ॲड केले. त्याला मी चांगलं मिश्रण एकजीव करून वाफवून घेत आहे 5 मिनिटं. बघू शकता वाफवून झाली आहे. मी चेक करत आहे. नंतर मग उरले होते ते व्हेजिटेबल ॲड केले आहे. बीन्स ऑलरेडी आपण ॲड केली होती. गाजर आणि कॅबेज ॲड केलं आहे. त्याला पण सुद्धा 10 मिनिटं आपण वाफवून घेणार आहोत. आणि भाजी लवकर शिजण्यासाठी आपण मीठ ॲड करत आहोत. बघू शकता सॉल्ट ॲड करत आहोत. त्यानंतर काळी मिरीसुद्धा ॲड करत आहोत. भाजी आपली चांगली शिजत आहे. जशी आपण चायनीजमध्ये व्हेजिटेबल शिजवतो ना त्या पद्धतीनेच या भाज्यांनासुद्धा शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे रेसिपी ही. वेट लॉससाठी सुद्धा यूज करू शकतो आपण ही रेसिपी. वेट लॉससाठी खूप छान रेसिपी आहे. आपल्याला हवे तर पनीर फ्राय करून घेऊ शकता, नाहीतर नाही. आता मी फ्राय करून घेतलं होतं पनीर, ते मी ॲड करत आहे. आणि ब्लॅक सॉस हा मी घरी बनवला होता ब्लॅक सॉस. ह्याचा सुद्धा व्हिडिओ माझा यूट्यूब चॅनलला आहे. बघू शकता आपलं पनीर ब्लॅक सॉस पनीर आणि सॉटे व्हेजिटेबल रेडी आहे. कशी वाटली माझी रेसिपी? आता मी सेसमी ॲड करत आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा.